राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आता सर्वात मोठी खुशखबर समोर आली आहे। सरकारच्या माध्यमातून 9,700 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून तिन्ही योजनांचे पैसे सरकारने आता जमा करायला सुरुवात केली आहे। गेल्या 2 दिवसापासून जवळपास 18 जिल्ह्यांमध्ये वाटप झालेलं आहे। उरलेल्या जिल्ह्यांमध्ये इथून पुढे आता पीक विम्याचे 22,000 रुपये, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये व पीएम किसान योजनेचे देखील 2,000 रुपये असे टोटल 22,000 अधिक दोन्ही योजनांचे मिळून 4,000 असा 26,000 रुपयांचा आता लाभ सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा करायला सुरुवात केली आहे। आता शेतकरी बांधवांनो, तुम्ही देखील पाहिलं आहे, सरकारने पैसे जमा केल्याची माहिती या ठिकाणी आता समोर दिली आहे। सकाळपासून आतापर्यंत जवळपास 18 जिल्ह्यांमध्ये जोरदार वाटप झालेलं आहे। उरलेत शेतकरी बांधवांनो अजून 18 जिल्हे, कारण आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत। आता या जिल्ह्यांमध्ये आता जर का शेतकरी बांधवांनो तुम्ही राहत असाल किंवा तुम्ही पीक विमा भरलेले शेतकरी असाल आणि जर का राज्य सरकारचा पीक विमा तुम्हाला या ठिकाणी मिळालाय, परंतु केंद्र सरकारचा पीक विमा मिळायचा अजून पण तुमच्या खात्यावरती बाकी असेल, तर त्या शेतकऱ्यांना 3 ते 4 वर्षांचा आता रखडलेला पीक विमा म्हणजेच शेतकरी बांधवांनो 22,000 रुपयांचा पीक विमा आता तुमच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे। याचबरोबर राज्यातील शेतकरी बांधवांसाठी पैशांची आतुरतेने जे वाट पाहत होते त्यांच्यासाठी आता मुहूर्त लागलाय, कारण की जे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2,000 रुपये आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती मिळू लागलेत आणि पीएम किसान योजनेचे केंद्र सरकारच्या माध्यमातून 2,000 रुपये शेतकरी बांधवांना देऊ लागलेत। त्यांच्या पुढील हप्त्यासाठी आता म्हणजेच नमो व पीएम हप्त्यासाठी 9,700 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून हे पैसे बँकांमध्ये सोडण्याचा आता सुरुवात केल्याची माहिती समोर येत आहे। गेल्या 2 दिवसापासून 18 जिल्ह्यांमध्ये पूर्णपणे शेतकरी बांधवांनो वाटप झालंय। हे पैसे आता तुमच्या खात्यावरती जमा करायला गेल्या 2 ते 3 दिवसापासून सरकारच्या माध्यमातून सुरुवात झालेली आहे। आतापर्यंत 50% शेतकरी बांधवांना वाटप झालेलं आहे। जे 50% शेतकरी बांधव उरले आहेत त्यांच्या पुढील 1 ते अर्ध्या तासामध्ये पैसे जमा झाल्याचा मेसेज तुमच्या मोबाईलवरती येणार आहे। कारण तुम्हाला पण शेतकरी बांधवांना माहिती आहे, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2,000 रुपये आल्यावरती तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला मेसेज येतो। तशा प्रकारे पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे असे 2+2 म्हणजे 4,000 रुपये आणि पीक विम्याचे 22,000 रुपये असे मिळून तुम्हाला 26,000 रुपये जमा होणार आहे। पुढच्या 1 तासामध्ये हे पैसे तुमच्या खात्यावरती कसल्याही परिस्थितीमध्ये शेतकरी बांधवांनो जमा होतील। अशा प्रकारे आता या ठिकाणी महत्त्वाची माहिती आता शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी समोर आली आहे। मग आता यामध्ये शेतकरी बांधवांना 2 प्रश्न पडतात की नेमकी कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती वाटप झालेलं आहे आणि नेमकी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप व्हायचं बाकी राहिलेलं आहे। बघा, याची यादी आता या ठिकाणी शेतकरी बांधवांनो समोर आलेली आहे। अधिकृत अशी यादी आता तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून समजून सांगणार आहे। या ठिकाणी आता 3 टप्प्यामध्ये सरकारने वाटप करायचं नियोजन केलंय। 18 जिल्ह्यांची 3 गट शेतकरी बांधवांनो तयार करण्यात आले। पुढच्या 1 तासामध्ये पहिल्या गटातील 6 जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजना व पीएम किसान योजना 4,000 रुपये शेतकरी बांधवांनो जमा होतील असं या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलंय। आणि त्यानंतर लगेचच पीक विमा जो रखडलेला होता, अनेक शेतकरी बांधवांनी काय केलेलं होतं, 2022 ला पीक विमा भरला होता, 2023 ला देखील पीक विमा भरला होता, 2024 ला पीक विमा भरला होता आणि 2025 ला देखील पीक विमा, अशा 4 वर्षांचा मिळून पीक विमा शेतकरी बांधवांनी भरायचं फक्त काम केलं होतं। त्यांना राज्य सरकारचा पीक विमा मिळाला, परंतु केंद्र सरकारचा पीक विमा अजून पण शेतकरी बांधवांच्या खात्यावरती मिळालेला नव्हता। अखेर सरकारच्या माध्यमातून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून थेट त्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा करायला सुरुवात केल्याची माहिती समोर येत आहे। तर पहा शेतकरी बांधवांनो, कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा करण्यामध्ये येत आहेत आणि नेमके कोणकोणत्या शेतकरी बांधवांना पैशांचं वितरण होणार आहे हे पाहणं आता शेतकरी बांधवांनो आपल्यासाठी तितकंच गरजेचं आहे। आजपर्यंत तुम्हाला शेतकरी बांधवांनो अनेक जण सांगत होते नमो शेतकरी योजनेचे पैसे, पीएम किसान योजनेचे पैसे आज येतील, उद्या येतील,
असं शेतकरी बांधवांनो तुम्हाला अनेक जण सांगत होते, परंतु सरकारच्या माध्यमातून 9,700 कोटी रुपये मंजूर केल्यानंतर शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आता पैसे जमा करण्याची सुरुवात होत आहे, अशी माहिती आता शेतकरी बांधवांनो समोर येत आहे। मग गेल्या 2 दिवसांपासून अनेक शेतकरी बांधवांना हे पैसे जमा होत आहेत। ज्या शेतकरी बांधवांना या ठिकाणी हे पैसे जमा झाले नाहीत त्यांना पुढील काही तासांमध्येच या 18 जिल्ह्यांमध्ये वाटप करण्याची माहिती समोर येत आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो 6 जिल्ह्यांचे 3 गट या ठिकाणी तयार करण्यामध्ये आले आहेत। पहिल्या गटात पहिल्या एका तासामध्ये 6 जिल्ह्यांमध्ये शेतकरी बांधवांनो वाटप होईल। लगेच दुसऱ्या तासाला पुढच्या 6 जिल्ह्यांमध्ये वाटप होईल आणि त्यानंतर लगेच आता शेवटच्या तिसऱ्या तासाला म्हणजेच की तासामध्ये 6 जिल्ह्यांमध्ये वाटप होईल। असं 3 तासात राज्यातील जेवढे काही जिल्हे बाकी राहिले होते त्या जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2,000, PM किसान योजनेचे 2,000 असे एकूण 4,000 आणि त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो जो रखडलेला पीक विमा आहे, जो तुम्ही शेतकरी बांधवांनो भरलेला होता आतापर्यंत, ज्यांना मिळाला नसेल त्यांना 26,000 रुपयांचा टोटल लाभ आता त्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। लक्षात ठेवा, एवढा मोठा लाभ तुमच्या बँकेच्या खात्यावरती येणार म्हटल्यावरती तुमच्या डोळ्यावर विश्वास बसत नसेल, परंतु यामध्ये पीक विमा देखील सरकारच्या माध्यमातून तटलेला होता, ज्यामध्ये शेतकरी बांधवांचं भरपूर सारं नुकसान देखील झालं होतं। तर त्याचे पैसे देखील शेतकरी बांधवांनो आता जमा करण्यामध्ये येऊ लागले। पहिला गट जो आहे तर तो पुढच्या तासामध्ये या 6 जिल्ह्यांमध्ये पैसे येतील। त्यापूर्वी शेतकरी बांधवांनो यामध्ये आता सरकारच्या माध्यमातून महत्त्वाची अट देखील घालण्यामध्ये आलेली आहे, ती म्हणजे तुम्ही KYC केली आहे का, म्हणजे तुम्ही E-KYC पूर्ण केली आहे का। ज्या देखील शेतकरी बांधवांची E-KYC अपूर्ण असेल तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी त्यांची E-KYC पूर्ण करून घ्यावी, जेणेकरून हप्त्याच्या लाभासाठी काही अडचण निर्माण होऊ नये। आणि त्याचबरोबर आधार बँक खात्याशी लिंक असणे देखील आवश्यक आहे। ज्या देखील शेतकरी बांधवांची ही 2 कामे अपूर्ण असतील तर त्यांना कदाचित हप्त्यापासून लांब राहू शकतात, म्हणजे की वंचित राहू शकतात। त्यामुळे शेतकरी बांधवांनो हे 2 कामे लवकरात लवकर पूर्ण करा। आता शेतकरी बांधवांनो तुम्हाला कामे देखील समजले, 6 जिल्ह्यांमध्ये एका तासाला वितरित होणार आहे हे देखील समजलं, परंतु नेमके ते कोणते जिल्हे आहेत, कोणते ते 18 जिल्हे आहेत ते पुढील 3 तासांमध्ये वितरित होणार आहेत। तर आता चला त्या जिल्ह्यांची यादी पाहूया। त्यापूर्वी चॅनलवरती जर का नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका, जेणेकरून अशीच योजना, त्यामुळे शेतकरी बांधवांनो नक्की चॅनलला नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका। तर पहा आता नंबर 1 वरती जिल्हा आहे बीड। बीड मधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। बुलढाणा जिल्हा, भंडारा जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, अहमदनगर, अकोला, छत्रपती संभाजीनगर, जालना, जळगाव, कोल्हापूर, लातूर, नाशिक, नागपूर, पालघर, परभणी, रत्नागिरी, अमरावती। शेतकरी बांधवांनो या जिल्ह्यातील पूर्णपणे शेतकरी बांधवांना आता काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। सर्वपणे रक्कम आता तुमच्या देखील खात्यामध्ये जमा होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।